ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागात जाधव वकील बोलत असतात आणि म्हणत असतात की अर्जुन सुभेदार यांच्याकडे आता बोलायला एकही काहीच उत्तर नाहीयेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार यांची बोलती बंद झालेली आहे. मला माहिती आहे, कारण अर्जुन सुभेदारकडे जर पॉइंट नसतील ना तर ते बोलू शकणार नाहीत. पण इकडे मात्र आता जो सचिन आहे ना, तो खूप जास्त खुश झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की चला फायनली आपण ही केस जिंकत आलेलो आहोत. पण तेवढ्यातच एंट्री होते इन्स्पेक्टर सावंत, त्यासोबत इथे असणाऱ्या चैतन्याची. तिघांचीही एंट्री झाल्याबरोबर इकडे मात्र अर्जुनला आता जोश येऊ लागतो. अर्जुनला कळत की चला सगळ्याचा बंदोबस्त झालेला आहे, म्हणजे जे जे काही पुरावे ज्या लोकांना आणायचं होतं कोर्टामध्ये त्या सगळ्यांना हजर केलेलं असतं चैतन्य सावंत, इन्स्पेक्टर आणि एका हौलदाराने. त्यामुळे अर्जुन आता म्हणत असतो की मला ना जरा बोलायचं होतं, आणि असं बोलून तो आता उभा राहतो. आणि तेव्हाच तो आता त्याची बोलण्याची संधी मागतो. त्यावर आता जज सुद्धा त्याला ही संधी देतात. मग आता अर्जुन बोलायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो की मला सगळ्यात आधी सचिन दीक्षित यांची जरा उलट तपासणी घ्यायची आहे. त्यासाठी सचिन दीक्षित यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावं. मग तेव्हाच ना आता सचिनला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. मग सचिनचा नाईलाज असतो. सचिनला विटनेस बॉक्समध्ये यावंच लागतं, जे की आता त्याचं सगळं सत्य अर्जुन बाहेर काढणार होता. मग तेव्हाच ना आता जेव्हा त्याला बोलवलं जातं समोर, तेव्हा आता तो त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि त्याला म्हणत असतो की आता मला जरा सांगा की तुमचं कसं लग्न झालं होतं, आणि त्याचबरोबर लग्न झाल्यावर तुम्ही लगेचच कॅनडाला गेला होतात का, हाही प्रश्न विचारला जातो. आणि तुम्हाला अस्मितानेच कॅनडाला पाठवलं होतं का, हेही आता अर्जुन विचारत असतो. तेव्हा सचिन म्हणतो की लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच मी कॅनडाला गेलो. खरं तर ना कॅनडाला मला जॉब लागला होता, यासाठी मी गेलो होतो. मग कॅनडाला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बायकोचा सपोर्ट होता ना, म्हणजे कॅनडाला जायच्या आधी तुम्ही तुमच्या बायकोला तर विचारलंच असेल की तिथला जॉब मी करू का नको. तेव्हा तुमच्या बायकोने तुम्हाला साथ दिली होती का? हो, तिनेच तर मला कॅनडाला जॉबसाठी पाठवलं होतं, असंही आता इकडे असणारा सचिन बोलत असतो. मग तेव्हाच तुम्हाला जर तिने जॉबला पाठवलं होतं तर खरं तर चांगलीच गोष्ट आहे ना, पण इथे तिला मजा करायची होती ना, म्हणून तिने मला पाठवलं होतं, असं सचिन बोलतो. त्यावर मात्र आता तुम्हाला असं वाटतं का तिला मजा करायची होती बरं, पण तिथे गेल्यानंतर मला कटकटही होती, असंही आता सचिन बोलून जातो. कसली कटकट आणि कशाबद्दल बोलताय? तेव्हाच ना आता सचिन बोलतो की काय आहे ना, मी जेव्हा कॅनडाला गेलो होतो तेव्हा हिचे सारखेच कॉल मेसेजेस असायचे की तू पुन्हा कधी येणार आहेस. मग या सगळ्या त्रासाला मी वैतागलो होतो. मग तेव्हाच अर्जुन हा विषय रोखून धरतो आणि म्हणत असतो की बघा, म्हणजे तू तर म्हणतोयस की ज्या स्त्रीला तुझ्या आईबाबांचा तिटकारा आहे, त्यासोबत ती सासरी राहत नाहीये, तुझ्यावरती प्रेम करत नाहीये, तीच मुलगी तुला कॅनडावरून परत का बोलवेल, हा सुद्धा जरा विचार कर. असंही आता मुद्दा म्हणूनच ना अर्जुन सचिनला बोलू लागतो. सचिन आता थोडा टेन्शनमध्ये येतो. तिला काय बोलावं हे सुचत नसतं. पण तेव्हाच ना सचिन म्हणत असतो की हे एवढ्यावरच नाही थांबलेलं, हे तर वाढतच गेलं होतं, आणि हे प्रकरण ना कुठेतरी थांबावंसं वाटत होतं, पण ते थांबलं नाही. हिने ना माझा गैरवापर करून घेतला. म्हणजे कॅनडाला मी जॉबवर होतो तोपर्यंत, मी रिटर्न येईपर्यंत हिने बऱ्याच काही गोष्टी हिच्या म्हणण्याप्रमाणे केल्या होत्या. हिला मी किती वेळा सांगत होतो की माझ्या आईबापांसोबत राहा, पण ती राहिली नव्हती. सोबतच माझ्या आईबापांना वृद्धाश्रमात सुद्धा तिनेच पाठवलं. हेही आता पुन्हा एकदा सचिन बोलतो. तेव्हाच अर्जुन त्याला म्हणत असतो की अच्छा, जर तुमच्या आईबापांना हिने पाठवलं आहे वृद्धाश्रमात, तर तुम्ही आता कॅनडावरून आल्यानंतर तुमच्या आईबापांना भेटायला गेलात नाही का? म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की कॅनडावरून आल्यापासून
तुम्ही तुमच्या घरीच असाल बरोबर. मग जेव्हा हिने तुमच्या आईबापांना वृद्धाश्रमात टाकलं तेव्हा तुम्ही काय करत होतात हा प्रश्न देखील आता अर्जुनने उपस्थित केलेला असतो. अर्जुन जेव्हा हा प्रश्न विचारतो ना तेव्हा मात्र आता इथे असणार सचिनच तोंड शिवल्यासारखंच होतं. तेव्हाच ना सचिनकडे काही पॉइंट्स नसतात पण अर्जुनने बरोबर बाण मारलेला असतो जेणेकरून आता सचिनच उत्तरच त्याला अपेक्षित होतं. पण तोपर्यंत आता अर्जुनने इकडे कोर्टामध्ये ना त्या मुलीला अरेंज केलेलं असतं ज्या मुलीला ऑलरेडी सचिन भेटलेला होता आणि त्यानेच मुद्दामूनच ना त्या आश्रमामध्ये ठेवलेलं होतं. त्या आश्रमाची ही रिसेप्शनिस्ट होती रुपाली देसाई आणि तिला हजर केलं जातं. रुपाली जेव्हा कोर्टामध्ये हजर असते तेव्हा अर्जुन तिला विचारतो की तू या माणसांना ओळखतेस का ज्यामध्ये असतो फोटो, तो म्हणजे अस्मिताच्या सासू सास्यांचा. तर ती म्हणते की हो, हे मिस्टर अड मिसेस दीक्षित आहेत, हेच काही दिवसांपूर्वी आमच्या आश्रमात आलेले आहेत असंही सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला तू ह्यांना तर ओळखतेस, मग तू या माणसाला समोरच्याला ओळखतेस का. तेव्हा सचिन कडे बोट दाखवून अर्जुन म्हणत असतो तेव्हाच ना ती म्हणत असते की हो, मी ह्यांना ओळखते ना, हेच तर घेऊन आले होते. त्यांच्या आईबापांना असंही आता सांगितलं जातं. तेव्हा सचिन म्हणतो की किती खोट बोललं जातंय, मी कधी घेऊन आलो होतो, मी तर घरी होतो, मी कसा काही घेऊन येऊ असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना ती म्हणत असते की नाही, हेच घेऊन आले होते आणि ह्यांनीच आई बाबांना आमच्या आश्रमामध्ये ठेवलं, पण नाही, पावतीवर तर अस्मिताच नाव आहे, मग ही माझ्यावर कसा काय आरोप करू शकते. हे सगळं ना या अर्जुन सुभेदारने मुद्दामून घडवून आणलेलं आहे असं देखील आता सचिन मुद्दामून बोलत असतो. सचिन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे रजिस्टरवर नोंद करताना फक्त अस्मिताचं नाव टाकलं होतं जे की ह्यांनी टाकायला सांगितलं होतं. पण मी तुम्हाला सांगते की हाच माणूस आला होता. तेव्हा अर्जुन विचारतो की तुम्ही हिला ओळखता का. अस्मिताकडे बोट दाखवून तो बोलत असतो तेव्हाच ती सांगत असते की नाही, यांना तर मी नाही ओळखत. आता तसं सांगितल्याबरोबर ना इकडे मात्र आता अस्मिताला ती ओळखत नाही म्हटल्यावर कोर्टात तर हा आरोप सिद्ध होतो. पण दुसरीकडे आता जाधव वकील जे आहेत ते उभं राहून आपली बाजू मांडत इकडे रुपालीला शांत करू पाहत असतात. पण रुपाली म्हणत असते की रजिस्टरवर पण ह्यांचंच नाव आहे, जरी पावतीवर अस्मिता मॅडमच नाव असलं तरी रजिस्टरवर ह्यांचंच नाव आहे, कारण हेच तर घेऊन आले होते म्हणून नोंदणीसाठी त्यांचंच नाव आहे असंही रुपाली आता सांगू लागते. रुपाली जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा अर्जुनकडे त्या आश्रमाच रजिस्टर सुद्धा असतं ज्यामध्ये सचिनच्या नावाची एंट्री असते. आणि मग अर्जुन ते जे रजिस्टर आहे ते जजना दाखवतो. मग जज सुद्धा त्या सगळ्याची खात्री करतात आणि त्यांना सुद्धा या गोष्टी पटतात की बरोबर आहे, म्हणजे आपल्या बायकोवर खोटे आरोप करतोय हा माणूस की तिनेच आश्रमात ठेवलं होतं म्हणून, पण इकडे तिने आश्रमात ठेवलं नव्हतं ही गोष्ट तर आता फिक्स झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनने जे काही आता षटकार मारायला घेतलेले असतात ना त्यामुळे सगळीजण खुश असतात. मग आता अर्जुन म्हणत असतो की ह्याने स्वतःहून आपल्या आई बापांना त्या वृद्धाश्रमात टाकले आणि थेट आरोप अस्मिता यांच्यावर केले जातात जे की तिने कधीच केले नव्हते. आतापर्यंत अस्मिता दीक्षित हिने आपल्या सासू सास्यांचा सांभाळच केला, कारण कॅनडाला हा इतके दिवस होता तेव्हा ही जरी माहेरी राहिली तरी अधूनमधून सासरच्यांकडे जायची आणि सासरच्यांना काय हो नको ते सगळं काही बघायची, जे की ह्यानेही केले नसेल असंही आता अर्जुन कोर्टापुढे मांडत असतो. तर दुसरीकडे हे सगळं बघूनच ना खूप जास्त आनंद कल्पनाला झालेला असतो की अर्जुन व्यवस्थित सगळं काही मांडतोय. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रतिमा वाट बघत असते कधी एकदा अर्जुन येतोय त्याची, म्हणजेच ना प्रतिमा म्हणत असते की अजून कसा काय अर्जुन सायलीला घेऊन आला नाही. सुमन म्हणत असते की वहिनी अजून कोर्टामध्ये केस सुरू असेल ना, येईल ना.
तुम्ही काळजी करू नका असं देखील आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना आता भाजी निवडायला प्रतिमाही बसते. प्रतिमा आणि सुमन गप्पा मारत असतात. खरंच ना आपला अर्जुन आहे ना सायलीची खूप जास्त काळजी घेतो. आणि तुला मी म्हटलं होतं तशा पद्धतीने तू रूम साफ तर करून ठेवली आहेस ना. आपल्या सायलीची म्हणजे तन्वीची आहे ती, पण सायलीला थोडे दिवस आपण राहिला त्याच रूममध्ये देऊया. मग आता सुमन म्हणत असते की वहिनी तुम्ही सांगितले तसं मी सगळं केलं. तेवढ्यातच दारावर एक माणूस येतो जो की कुरिअरवाला असतो. त्याला काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि त्याला त्या पद्धतीने काम करायला सांगितलेलं असतं. त्या बॉक्समध्ये बरंच असं सामान असतं जे की अर्जुनने त्या माणसाला सांगितलेलं असतं करायला. म्हणजेच जेवढेही आता फर्निचर्स आहेत प्रतिमाच्या घरामध्ये त्यांना सेफ्टी गार्ड लावायचं काम अर्जुनने त्या माणसाला सांगितलेलं असतं. तोच सोबत त्याने एका पाण्याचे ग्लासेस आणि ब्याच काही गोष्टी अरेंज केलेल्या होत्या जेणेकरून म्हणून सायली जरी तिथे 15 दिवस राहिली तरी सायलीच डाएट आणि हे सगळं काही व्यवस्थित फॉलो व्हायला हवं असंच अर्जुनला वाटत असतं. आणि म्हणूनच अर्जुनने याआधी सक्कीच तयारी करून घेतलेली होती. आणि तेव्हा प्रतिमा बोलत असते की ठीक आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्यात अर्जुनने त्या सगळ्या काही करून घ्या. मग आता अर्जुन एवढी सगळी काळजी घेतो हे बघून ना प्रतिमा तर खुशच झालेली असते. प्रतिमा म्हणते की खरंच ना अर्जुन किती काळजी घेतो ना सायलीची. काय म्हणाव या अर्जुनला, म्हणजे त्याची बायको प्रेग्नंट राहिली तेव्हापासून मी बघते सायलीला अगदी ना डोळ्यात तेल घालून जपत असतो. तर इकडे सुमनही म्हणत असते खरंच ना सायली खूप भाग्यवान आहे की इतका काळजी घेणारा नवरा तिला भेटलेला आहे असंही सुमन बोलत असते. तेवढाच ना प्रतिमाचे डोळे पाणावले असते. सुमन तिला विचारते की काय झालं आहे वहिनी, तुम्ही नाराज का आहात, काय झालं आता. तेव्हाच ना प्रतिमा सांगत असते खरं तर सचिनची बायको माझी तन्वी असली असती आणि आता ती सुद्धा प्रेग्नेंट राहिली असती तर माझे तन्वीचे सुद्धा अर्जुनने असेच लाड केले असते. पण माझी तन्वी तर नाही ना, पण निदान सायलीचे तर तो लाड करतोय, मला ते आवडते. पण मग नका काळजी करू, सगळं काही नीट होईल असंही बोलून आता कसंबसं सावरायचं काम ना सुमन करत असते. तर तिकडेच प्रतिभा म्हणत असते की आता सायली ही तन्वीप्रमाणेच आहे, पण आता तन्वीचं शोधकार्य सुद्धा यांनी सांगितले की नाही करायचं, थांबवायचं. त्यामुळेच ना आता या सगळ्या काही गोष्टी तिथे स्टॉप करायच्या असं तर ठरलेलंच आहे. त्यामुळे थोडं का होईना वाईट वाटतं, पण जाऊ दे. मी तर ठरवले की आता सायली मध्येच आपण आपल्या तन्वीला जीव लावायचा, तन्वीला बघायचं असंही बोलून प्रतिमा स्वतःच्या मनास समाधान करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असं की अर्जुनने आता कोर्टामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे मांडायला सुरुवात केलेली असते. पहिल्यांदा आलेली ती रुपाली देसाई आणि त्याचसोबत पुढे कॅनडामधल्या एका माणसाला बोलवलेलं असतं ज्याचं नाव असतं अक्षय पगारे. आणि त्याला आलेलं बघून असता सचिनच्या तोंडावरचा रंग अगदीच उडून गेलेला असतो. त्याला आता कळत नसतं की काय करावं ते. मग तेव्हाच ना अर्जुन आता ओळख करून देतो आणि म्हणत असतो की हे आहेत अक्षय पगारे, हे जे आहेत कॅनडाला राहतात आणि सोबतच सचिन दीक्षित यांच्याकडून बरेच पैसे घेतले असं देखील आता अर्जुन सांगत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतो ना तेव्हा आता इकडे असणारे अक्षय पगारे बोलायला सुरुवात करतात आणि अक्षय पगारे आता सांगू लागतात की हा जेव्हा कॅनडाला होता तेव्हा यांनी माझ्याकडून कॅनडाला असताना बरेच पैसे घेतलेत आणि त्यानंतर तो कॅनडावरना इथे निघून आला. कॅनडाला असताना सुद्धा बऱ्याच मुलींना ह्याने फसवलं आहे हे देखील आता सांगितलं जातं. आणि याही गोष्टी आम्हाला नंतर कळल्या, म्हणजे आम्हीही विचार करत होतो की हे सगळं काही कसं, पण ह्याने मला फक्त आश्वासन दिली की मी करतो, पण ह्याने काहीच केलं नाही. शेवटी हा मला वरवर रिमाइंडर देत राहिला की मी आता देणार आहे, पैसे नंतर देणार आहे, पण ह्याने काही पैसे अजूनपर्यंत माझे दिलेले नाही. सगळे पैसे तसेच बाकी आहेत.
मग तेव्हाच अर्जुन म्हणतो, पण ह्यांच्या अकाउंटला तर बरेच पैसे आले होते, जेणेकरून हा तुम्हाला पैसे देणार होता. मला तर असं वाटलं होतं की तुमचं कर्जही नील झालं असेल, पण तेव्हाच ह्याने दुसरं कुठलंच तरी कर्ज नील केलं असेल, पण मला एकही रुपया दिलेला नाही असंही आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. याने आतापर्यंत ना बरेच पैसे इतरा घेतलेले आहेत आणि बाकीच्या लोकांना दिलेत का नाही माहीत नाही, पण मला तर 1 रुपयाही दिलेला नाही या माणसाने. हे सगळं जेव्हा अक्षय पगारे कोर्टामध्ये बोलत असतात तेव्हा कल्पना प्रताप यांना धक्काच बसतो की त्यांचा जावई इतक्या खालच्या थराचा आहे हे बघूनच त्यांना तर आता संताप आलेला असतो. त्याचबरोबर जाधव वकील उठून उभे राहतात आणि म्हणत असतात की हे सगळं काही माझ्या अशिलाबद्दल खोटं पसरवलं जातंय, उगाच यांच्याकडे काही पुरावे नाही, हा बनावट माणूस आहे असं देखील सांगितलं जातं. पण तेव्हापासनं अर्जुन लगेच ताटपणे उभा राहतो आणि म्हणत असतो की आता असं कसं चालणार आहे, जे काही सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि तेव्हाच ना अर्जुन जेव्हा या सख्याबद्दल बोलत असताना अर्जुनकडे या सख्या असे पुरावे सुद्धा असतात आणि त्यामुळेच ना ते पुरावे सुद्धा कोर्टामध्ये सादर करतो. अर्जुन जेव्हा कोर्टामध्ये ते पुरावे सादर करतो ना तेव्हा आता सगळी जण पाहत राहतात, कारण अर्जुनने आता आज सचिन जेव्हा कॅनडामध्ये होता तेव्हा त्याने किती मुलींची फसवणूक केली, किती मुलींसोबत स्टिंग केलेलं आहे, त्याचे सगळे पुरावे आता असतात. आणि ते सगळे पुरावे आता अर्जुनने कोर्टात सादर केले. तिथे अश्विन असतो आणि अश्विन म्हणत असतो की खरंच ना एवढ्या वेळ वाटलं होतं की अर्जुन शांत बसलाय, पण अर्जुनने जे काही सुरू केलं त्याला तोड नाही असंही आता म्हटलं जात असतं. मग अर्जुनच कौतुक तर खूपच जास्त असतं अश्विनला, आणि अश्विन ते बोलूनही दाखवतो. आता अक्षय पगार यांची पूर्ण कसून चौकशी झालेली तर असते आणि अक्षय पगारबद्दल झाल्यानंतर तिकडे आता देशमाने वकिलांना बोलवलं जातं. देशमान वकिलांना बोलवल्यानंतर आता मात्र अजूनच काय बोलावं आणि काय नाही ना हे काही केल्यास समजत नसतं. आणि त्यामुळेच ना आता देशमान वकील जो आहे तो तर आता बघतच राहतो. मग देशमाने वकिलाला विचारलं जातं, काय मग तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी आठवतायत का, काय झालं होतं ते. तेव्हाच ना देशमाने वकील बोलायला सुरुवात करतो, या माणसाला मी चांगलं ओळखून आहे, हा माणूस कसा आहे ते. हा माणूस ना पक्का पातायंत्री आहे, म्हणजेच हा माणूस याने माझ्या मुलीला किडनप केलं होतं. का तर त्या महिप्त शिखरे यांची सुटका करण्यासाठी, त्यांची केस मी घेण्यासाठी त्यांनी माझ्या मुलीला जोपर्यंत महिप्तची मी सुटका करत नाही तोपर्यंत किडनप करून ठेवलं होतं. एवढी ही भयानक गोष्ट जेव्हा आता उघड होते ना तेव्हा मात्र आता सगळ्यांना नाच धक्का बसतो की इतक्या खालच्या तराला जाऊन हा माणूस कसा काय वागू शकतो हेच आता कळत नसतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो की हे सगळं काही आहे. सगळं काही बोलल्यानंतर इथे सचिनचा तर आता उलटाच गेम झालेला असतो. सचिनला तर कळतच नसतं की काय करावं, काय बोलावं ते, कारण त्याच्याकडे सगळेच ऑप्शन्स नष्ट झालेले असतात. इकडे आता देशमाने बोलत असतात की ह्याने माझ्या अक्षरशः गळ्यावर सुरा ठेवतात ना तसं काहीच केलं होतं आणि माझ्याकडून काम करून घेतलं, नाईलाजास्त का होईना मला माझ्या मुलीच्या सुटकेसाठी या महिप्त शिखरे याला सोडवावं लागलं आणि म्हणूनच तर त्या महिप्त शिखरेची मी सुटका केली. आणि तेव्हाच ना त्याने माझ्यावर खूप जास्त जबरदस्ती केली. मला सारखे माझ्या मुलीचे व्हिडिओ दाखवत राहिला, जिला किडनप करून ठेवलं होतं. तिला तर मध्ये बरं सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी सुटका का काही केली नाही. या सगळ्याबद्दल देशमाने आता बोलू लागतो. आणि जेव्हा सचिनबद्दल एवढा सगळा पुरावा कोर्टामध्ये दाखवला जातो ना तेव्हा मात्र आता सचिनची बोलती बंद झालेली असते. सचिनला असं वाटत असतं की ही लोक माझ्याबद्दल काही शोधू शकणार नाही. पण आता अर्जुनने
जे काही पुरावे कोर्टात दाखवलेले असतात ना, ते पॉइंट टू पॉइंट दाखवलेले असतात. देशमानचे सुद्धा साक्ष घेतली जाते आणि देशमानीने सांगितलं जातं की ठीक आहे. मग यानंतर अर्जुन आता कोर्टामध्ये जज समोर उभं राहून म्हणत असतो की ज्या पद्धतीने सचिन दीक्षित यांनी देशमान्यांच्या मुलीला किडनप केलं होतं, त्याचसोबत आज अक्षय पगारे यांच्या बोलण्यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की ज्या पद्धतीने याने कॅनडाच्या मुलींना सुद्धा फसवलं, एवढ्या पैशांची अफरातफर केली, तो माणूस कसा असू शकतो आणि तो माणूस आपल्या बायकोला सुद्धा किती टॉर्चर करू शकतो हे या सगळ्यावरून तर सिद्ध होते. आणि त्यावरूनच मला असं वाटते की कोर्टाने एकदा अस्मिता दीक्षित यांचा विचार करावा आणि त्यांना लवकरात लवकर घटस्फोट मिळवून द्यावा, त्याच्यासाठी मंजुरी यावी असं देखील आता अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कोर्टामध्ये सादर करतो तेव्हा जजना आता ते सगळ्या पुराव्यांचा आढावा घेत असतात, कारण अर्जुनने जे काही होतं ते अगदी पुराव्यानेशी तंतोतंत मांडलेलं होतं आणि त्यामुळेच आता जज जे आहे ते सुद्धा सुनावणी करत असतानाच म्हणतात की आम्ही सगळ्या साक्षी पुरावांचा अभ्यास करून इथपर्यंत निकालाला पोहोचलो आहोत की जो सचिन दीक्षित आहे त्याने आपल्या बायकोला त्रास दिलेला आहे आणि सोबतच एवढ्या मोठ्या पैशांची अफरातफर, त्यासोबत मुलीला किडनप करणं, यामुळे त्यांच्यावर एक नवीन दावा ठोठवण यात येत आहे असंही जज सांगतात. त्यासोबत आता तुम्हाला अस्मिता दीक्षित यांना पोडगीही द्यावी लागणार आहे, ज्या ते मागतील. त्यासोबत तुम्हाला कोर्टाकडून शिक्षा सुद्धा सुनावण्यात येत आहे असंही आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता सचिनची बोलती बंद होते आणि सोबतच जज हेही सांगतात की तुम्हाला घटस्फोट द्यावाच लागणार, आमची घटस्फोटाला मंजुरी आहे आणि आजच्या नंतर अस्मिता दीक्षित यांचा कोणताही संबंध सचिन दीक्षित सोबत नसेल. आता अस्मिताला व्यवस्थितपणे आता घटस्फोट मिळाला हे ऐकूनच ना सायली खूप जास्त खुश असते. अस्मितालाही खूप आनंद झालेला असतो. फायनली ती या माणसाच्या कचाट्यातून, तावडीतून सुटलेली असते. या माणसाचा पूर्णपणे आता विषयच संपलेला असतो. जेव्हा आता जश तिकडून सगळं काही बोलून निघून जातात ना, तेव्हा अस्मिता त्या सचिनच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते की तुझ्यासारख्या माणसाची हीच लायकी आहे. आणि त्यावर अर्जुनही म्हणत असतो की तुला तर पूर्ण कॉन्फिडन्स होता ना, तू तर मला कॉन्फिडन्सने बोलत होता की या सगळ्यामध्ये जीत तर तुझीच होणार आहे, म्हणजे हीच केस तूच जिंकणार आहे. मग आता काय झालं, बोल ना, आता का बोलती बंद झाली? मग तेव्हाच ना अस्मिताने गळ्यातलं मंगळसूत्र काढलेलं असतं आणि ते मंगळसूत्र त्याच्या हातात देत त्याला म्हटलेलं असतं की हे मंगळसूत्र इतके दिवस मी जपलं, पण आता नाही, मला हे मंगळसूत्र तुझ्या नावाचं घालायचं सुद्धा नाहीये. आणि असं बोलून ते मंगळसूत्र त्याच्या अंगावर तिने फेकून दिलेलं असतं. तेच दुसरीकडे आता सचिन म्हणत असतो की इतक्यातच खुश होऊ नकोस, अजून खूप काही बाकी आहे. पण आता अस्मिता म्हणते की काय खूप बाकी आहे, आजच्या नंतर ना तुझं थोबाड ही बघायची इच्छा नाहीये माझी, असेही आता अस्मिताने तोंडावर त्याला म्हटलेलं असतं. आणि तुझा आणि माझा संबंध संपला, आपला आता काही संबंध नसेल, याही गोष्टी अस्मिताने थेट आता त्याच्या तोंडावर सांगितलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता सचिन जो आहे तो आता शांत राहतो. त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो, तो हरलेला असतो. त्यामुळे आता अस्मिता त्यासोबत सखी जण आता तिकडून बाहेर पडतात. तर पुढील भागात मध्ये नेहमीप्रमाणे तोच प्रोमो दाखवलेला आहे, जो की सायली प्रतिमा आत्यांसोबत त्याच्या घरी आहेत आणि ती कॅसेट लावलेली आहे. आणि जेव्हा त्या कॅसेटमधून सांगचा आवाज येतो, ते गाणं वाजत, तेव्हा आता सायलीला असं वाटतं की समोर तिच्या की तन्वीच आहे, म्हणून तिला आता त्या तन्वीचे भास त्या घरात होऊ लागतात, कारण ती आता चक्क तन्वीच्याच रूममध्ये राहत असते. आणि जेव्हा तिला या सगळ्याचे भास होतात तेव्हा ती प्रतिमाहत्यांना सुद्धा या सगळ्याबद्दल विचारत असते की प्रतिमाहत्या खरंच हा आवाज तन्वीचा आहे का? तर प्रतिमा हो असं म्हणतात. मग सायली
आता विचार करते की नक्कीच ना या तन्वीचा आणि माझा काहीतरी संबंध आहे, पण तो संबंध आता काय आहे आणि कसा आहे, आता तो कसा शोधून काढणार सायली. आणि त्याचसोबत या सगळ्यामध्ये ती प्रतिमात्याची मदत घेते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.